ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गोंदिया जिल्ह्यातील एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटली आहे। सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ हा अपघात झालाय। अपघातानंतर 7 ते 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे। एसटी महामंडळाची शिवशाही बस गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये उलटलेली आहे। यामध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय, तर काही प्रवासी जखमी देखील झालेत। त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते। या अपघातात काही प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत। गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिल्याचीही माहिती आहे। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये ही घटना घडली आहे। 7 मृतदेह सध्या बाहेर काढण्यात आलेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे, कारण काही प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत। खजरी गावाजवळ एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटली असून यामध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला। हे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत, तर जे मृत्युमुखी पडलेत त्यांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिलेले आहेत। गोंदियाच्या सडक अर्जुनीमधला हा सगळा प्रकार आहे। शिवशाही बस इकडे उलटलेली आहे। 7 ते 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। काही प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। दरम्यान तातडीने 10 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिलेत। खजरी गावाजवळ हा अपघात झालाय। हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भात अजूनही माहिती मिळू शकलेली नाही, पण शिवशाही बस उलटलेली आहे आणि यामध्ये 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत, तर काही प्रवासी हे गंभीररित्या जखमी झालेत। त्यांच्यावरती उपचार सध्या सुरू आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, अपघात झालाय आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचे आदेश देखील दिले गेले। सध्या तरी जी माहिती मिळते त्यामध्ये 8 मृतदेह हे बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि यापेक्षा आणखीन मृतांची संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता ही प्रशासनाने सांगितलेली आहे। एसटी प्रशासनाकडून म्हणजे जे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तेच परिवहन मंत्री देखील आहेत, त्याच्यामुळे त्यांनी थेट या प्रशासनाची एसटी प्रशासनाची चर्चा केलेली आहे, माहिती घेतलेली आहे नेमक्या या अपघाताची। आणि हा अपघाताची माहिती घेतल्याच्यानंतर ताबडतोब जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये हे प्रत्येकी देण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। यासोबतच जे जखमी आहेत त्यांच्यावर तातडीने उपचार करा, त्यांच्या उपचाराचा खर्च देखील हा सरकारकडून केला जाणार आहे। मात्र या अपघातामध्ये मृतांची संख्या आणखी वाढू नये यासाठी देखील प्रयत्न करा। जे काही शक्य त्या उपाययोजना आहेत त्या सर्व ताबडतोब करा असे देखील आदेश हे एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या प्रशासनाला दिलेले आहेत। त्यामुळे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असले तरी देखील त्यांनी या एसटी प्रशासनाच्या संदर्भात ताबडतोब माहिती घेऊन हे प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढचे अपडेट्स अमोल सोबत।